ज्ञानोबारांनी सुद्धा वर्णन करावं. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात की बाबांनो, अरे आपली जीभ एवढी डेंजर आहे. चालेल ना म्हणलं तर? भांडणाच्या बाबतीत नाही सांगणार, ते तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर पहा. पण ऐका, ज्ञानोबारांनी सुद्धा वर्णन करावं की गोड परमार्थ माणसाला कडू लागतो आणि कडू संसार माणसाला गोड लागतो. ऐका हा, मग संसाराच्या बाबतीत विचार केला तर हे उपदेश थोडा कडू आहे. कारण सोडीला संसार सोडणं एवढं सोपं नाहीये. ऐका, संसाराच्या बाबतीत विचार केला तर थोडं कडू आहे, पण परमार्थाच्या बाबतीत विचार जर केला तर हा अनमोल उपदेश आहे. कारण याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबांना आईची आणि लेकराची किती गोड सांगड असते. कारण इथे मगाशी जेव्हा अनाउन्समेंट करत होते तेव्हा ऐकलं की हा दिवस म्हणजे महिलांसाठी विशेष दिवस असं म्हणत होते ते काका काहीतरी, नाही का? म्हणून मला वाटलं की काहीतरी महिला विषयीचा आपण अभंग घेतला पाहिजे. कुठेतरी आई, ताई, काकू, आत्या, मावशी, सासू कळली पाहिजे जगाला. सासू कळते का? सासू सांगायची गरज नाही, नाही का? पण चला ऐका, आई काय असते हे जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये प्रतिपादन करतात बरं का. पण ऐका, आई होणं एवढं सोपं नाहीये. कारण एकदा गंमत अशी झाली, जगद्गुरु तुकोबांना एका विड्यानं विचारलं बरं. त्या विड्याचं एक नाव आपल्या गाथामूर्ती रामभाऊ महाराजांनी ठेवलेले आहे, आपले बाबा राऊत बाबा. ते नाव जरा कठीण आहे, हृदयाला लागणार आहे, हृदयाला छेदून पुढे जाणार आहे. आणि मला माहिती आहे ते मी म्हणावं असं नाव नाहीये, पण म्हणतेच, जाऊ द्या आता काय करू. तर रामभाऊ महाराज राऊत असं सांगतात, बाबा म्हणतात की जगद्गुरु तुकोबांपाशी असा व्यक्ती पोहोचला कसा? चाबरा. तुम्हाला नाही कळालं का? याचा अर्थ तुम्ही नाही गळ्याची शपथ घेऊन सांगते, जो चाबरा असतो त्याला चाबर म्हणजे काय कळतं बरं का. आता हे पण नाही समजलं मला, अवघड झालं. ऐकता ना तुम्ही कीर्तन? ऐका हा, असा संसार करणारा, अगदी संसारामध्ये रत असणारा व्यक्ती जगद्गुरु तुकोबांपर्यंत पोहोचला. आणि मी कायम सांगत असते पहा, जगद्गुरु तुकोबा असो, नामदेव महाराज असो, सावता बाबा असो, कुठलेही संत घ्या तुम्ही, ते कधी जगाच्या नादी लागले नाही माईबाप. इथे दोन फॉल्ट पडतात बरं का, एका प्रश्नाचे दोन उत्तर द्यावे लागतात इथं. आता बऱ्याचदा असंही सांगता येतं की जगाच्या नादी लागले नाही म्हणून ते उंच झाले, ते मोठे झाले. हा, कारण जो जगाच्या नादी लागला तो गावातच राहिला, नाही का? तो खालीच राहिला. शेवटी त्याची ती जी प्रवृत्ती होती उंच जाण्याची, तो उंच जाऊ शकला नाही कधी, जो जेव्हा जगाच्या नादी लागला. कारण जगाची गंमत अशी पहा, एखादी चांगली गोष्ट जर माणूस एखादा करायला लागला तर त्या अगोदर नाव ठेवणार. सगळ्यात पहिलं काम नाव ठेवणार. आणि एकदा काही ते नाव ठेवण्याचं आपण ऐकलं, ती निंदा ऐकली की मग माणसाचं जे मन असतं ते मन त्या गोष्टीपासून विचलित होणार आणि मग ती गोष्ट करण्याचा माणूस सोडून देणार. पण ऐका, संतांना सुद्धा भरपूर त्रास दिला हो. जगद्गुरु तुकोबांना काही कमीच त्रास दिला नाही. जगद्गुरु तुकोबांना भरपूर त्रास दिला, पण इतकी करुणा आणि इतके दयावंत माझे जगद्गुरु तुकोबा होते की इतका त्रास देऊन सुद्धा ज्या व्यक्तीनं बदा मारलं त्या व्यक्तीकडे औषध घेऊन जगद्गुरु तुकोबा गेले. बाबा, अहो तुम्ही मला मारलं ना, तुम्हाला तुमचे हातपाय दुखत असतील, त्याच्यामुळे मी तुमचे हातपाय चोपून देतो. याला काय म्हणतात? कळवळा म्हणतात. हा, जगाविषयी कळवळा असताना. ऐका, एक परती विचार केला तर जगानं सांगावं, तुकोबाराया अभंग लिहिण्याचा तुमचा अधिकार नाहीये. रामेश्वर भट्टांनी अनेक व्यक्तींनी जगद्गुरु तुकोबांना नाकारलं, जगद्गुरु तुकोबांना धिक्कारलं, पण त्यांच्या नादी न लागता जगद्गुरु तुकोबांनी स्वतःची कामगिरी पुढे नेली. याला म्हणतात जगाच्या नादी न लागणं. आणि दुसरीकडे चला, आता जगाशिवाय जगद्गुरु तुकोबाराय कुठे गेले सुद्धा नाही, कायम जगाचा विचार करत राहिले. कारण एका वेड्याने जगद्गुरु तुकोबाला विचारलं, का हो जगद्गुरु तुकोबारा, म्हणे जगीत एवढं नाव ठेवतो तुम्हाला. किती नाव ठेवतो? इतकं नाव ठेवतो जेवढं तुम्ही ठेवता. भुईंजे नाही, तसे तुम्ही चांगले आहेत. ऐकताय ना? ऐका हा, इतके नाव ठेवता म्हणे तुम्हाला जग, तरी सुद्धा तुम्ही जगाच्याच नादी लागता. अहो कशाला करता जगा करिता? तेव्हा जगद्गुरु तुकोबाच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं आणि जगद्गुरु तुकोबांनी म्हणावं, बुडते हे जण न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या जगाचा कल्याण संतांच्या विमुक्ती, जगाचा कल्याण संतांच्या विमुक्ती. हो, जगाचा कल्याण संतांच्या विमुक्ती, जगाचा कल्याण संतांच्या
उपकार कधीच फेडू शकत नाही. आणि मला तरी वाटतं की हे परोपकार फक्त तिघींनीच केले, आई, ज्ञानाई आणि विठाई. आईनं उपकार केला, जन्म देऊन उपकार केला, हे आपलं संगोपन करून उपकार केला. मला वाटतं आईवरती जास्त वेळ नाही घालणार मी, कारण आई आपल्या समोर आहे, आई आपल्या जीवनामध्ये, आई आपल्या आजूबाजूला. त्याच्यामुळे आईची किंमत मला तरी वाटतं मरुसर माणसाला कळत नाही. आणि ते किती जरी सांगितलं तरी कळत नाही, त्याच्यामुळे सांगणंच बंद केलं आता. हा, किती जरी सांगितलं की ऐका, हा मला काय सांगायचं तुम्हाला, आई माणसाला कधीच कळत नाही. पण चला ऐका, ज्ञानाईनं किती उपकार केले हो जगावरती. परोपकार. हा, तुमच्यासारखी माणसं जवळ बसल्यावर गुळ देऊ का तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल इतके परोपकार त्या ज्ञानाईनं केले आपल्यावरती, किती केले ऐका. जीवनामध्ये इतकं दुःख ज्ञानोबरायनं झालं माई बाप, इतकं दुःख. आपण एक वाक्य बोलतो पहा की जे आपण भोगलं ते वैऱ्याला सुद्धा येऊ नये. आपण म्हणतो ना वैऱ्याला सुद्धा येऊ नये. पण ऐका, जीवनामध्ये ऐका, ते म्हणतात ना घाव घेतल्याशिवाय देव दगडाला सुद्धा देव पण येत. हा, तशातली गत ज्ञानोबरायांची. भरपूर 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 त्रासानंतर ते ज्ञानोबराय जगामध्ये झळकले पहा. पण ऐका, जीवनामध्ये सुरुवात जरी थोडी कठीण असली, ऐकता ना तुम्ही, वाईट नाही म्हणणार बरं, वाईट नाही म्हणणार, कठीण म्हणेल. जीवनाची सुरुवात जरी ज्ञानोबरायांची कठीण असली तरी जीवनाचा शेवट इतका गोड झाला माई बाप की ज्ञानोबरांनी सुद्धा म्हणावं, झाला शेवट हा गोड, ही झाला शेवट हा गोड, दिवा पुरविले कोणा, झाला शेवट हा गोड, अरे झाला शेवट हा गोड. पण कधी शेवट गोड झाला? देवनिवृत्ती धरिले जातो ज्ञानेश्वर बैसाया, जातो ज्ञानेश्वर बैसाया, देवनिवृत्ती धरिले देवनिवृत्ती कठीण होतं. पण त्या कठीण काळातून जेव्हा ज्ञानोबराय शेवटी गेले तेव्हा शेवट इतका गोड झाला की खऱ्या अर्थाने मी कायम सांगत असते बरं का बाबा, की माणसाचे दोन जन्म होतात. पहिला जन्म आईच्या पोटातून आणि दुसरा जन्म गुरुच्या ओठातून. हा, पहिला जन्म आईच्या बुद्रातून जरी होत असला तरी दुसरा जन्म मात्र गुरुच्या ओठातून येतो. अहो, ज्ञानोबराय इतके महत् भाग्यवान होते की जेव्हा ज्ञानोबरायच्या जीवनातला अंतिम काळ होता, आणखीन एक ज्ञानोबराय आहेत, शब्द जरा लक्षपूर्वक ऐका, ज्ञानोबराय आणखीन आहेत. पण आता मात्र ज्ञानोबराय स्वतःचं दिव्य तेज जगापासून लपवणार आहेत. याच्यापेक्षा मला तरी वाटतं की आपल्या संप्रदायावरती काळा दिवस दुसरा कुठला नसेल. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? ऐकताय ना तुम्ही? स्वतःचं दिव्य ज्ञान आणि दिव्य देह या जगापासून लपवण्याकरिता जेव्हा ज्ञानोबरायांनी समाधिस्थ होण्याकरिता निघाले तेव्हा पहिला जन्म आईच्या उदरातून, ती माय माऊली जरी जवळ नसेल तरी जगाची माय माऊली पांडुरंग परमात्मा एका हाताला धरलेला आहे, आणि दुसरा जन्म गुरुच्या ओठातून निवृत्तीनाथानं एका हाताला धरलेला. याच्यापेक्षा मोठा शेवट दुसरा कोणताच नाही. त्या ज्ञानोबरायांनी जगावरती परोपकार केले. देवानं विठाईनं सुद्धा परोपकार केले. कारण दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जिने जोडसे तू नारायण, नासे जीवपण बबरूप. ऐका, हे इंद्रिय देऊन देवानं सुद्धा आपल्यावरती परोपकार केलेत. अगदी तसेच परोपकार आपल्या तुकोबरांनी सुद्धा केले. कारण संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, या धर्माला जपण्याचं काम केलं. त्या वेड्यानं विचारलं जगद्गुरु तुकोबराय, अहो का झडता जगाकरिता? एकच वाक्य आलं, बुडत
ते हे जन न देखवी डोळा. आणि हे सगळं विचारत असताना गंमत अशी झाली, तिकून एक बिचारा लपून ऐकत होता. बरेच माणसं असे सुद्धा असतात, त्यांना मंडपामध्ये येण्याची लाज वाटते, मग ते तिकून लपून ऐकतात. तसे भुईंजेमध्ये मला कोणी दिसलं नाही, आणखी दिसलं तर सांगेल मी तुम्हाला. ऐका, काय म्हणजे काहीतरी विशेष पद्धत असेल, मला नाही माहिती त्यांचं काय. आता मला वाटतं कधी कधी विचारलं पाहिजे त्यांना पण. ऐका, अरे बापरे, वाक्य जरा पटलं बरं का. आले माणसं तिकून इकडं. विठ्ठल विठ्ठल तसं एक लपून व्यक्ती ऐकत होता. लपून ऐकणारा व्यक्ती अचानक समोर आला, आणि अचानक समोर आल्याच्या नंतर तो थोडा खडूस होता. कसा होता? कडू होता, कडू आहे की नाही. तो कडू व्यक्ती म्हणला, का हो जगद्गुरु तुकोबराय, म्हणे तुम्ही तर आम्हाला फसवायला लागलात. म्हणे तुम्हाला कशाला फसवू आम्ही, जगद्गुरु तुकोबराय. हा म्हणे बोला. तुकोबराय, अहो तुम्ही खुशाल म्हणता संसार सोडा, किंवा जगाकरिता आम्ही संसार सोडला. अहो जगद्गुरु तुकोबराय, आम्हाला सांगा, अहो तुम्हाला संसार करता आला नाही म्हणून तुम्ही सोडला. बोलणं कळतंय माझं तुम्हाला? याला म्हणतात संतांवरती आक्षेप घेणं. बरं आजी, काय म्हणतात याला? संतांवरती म्हणजे ज्यांनी जगाकरिता देह समर्पित केला, जगाकरिता स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं, जगाकरिता अवघ्या रात्रंदिवस झटत राहिले, त्या संतांवरती जेव्हा आक्षेप येतो तेव्हा. आता आपल्यावरती गंमत अशी झाली ना, आपण जन्मभर लेकरांचा संसार करायचा, आमकं करायचं, तमकं करायचं, आणि जेव्हा लेकरू म्हणतं तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही, तेव्हा टचकन डोळ्यात पाणी येतं. बरोबर? पण जगद्गुरु तुकोबराय हसले. दुःखामध्ये सुद्धा हसायला वाघाचं काळीज लागतं बरं का. आणि मी तर कायम सांगत असते, घरातून बाहेर पडलं की हसतच निघायचं. शेजारची विचार केला, अरे इतकं दुःख याच्या जीवनामध्ये, तरी दात कसं काढतं. माझं बोलणं कळतं. जीवनामध्ये संसारामध्ये किती दुःख असू द्या, पण घराच्या बाहेर पडलं की हसतच पडायचं. आणि आपण हसत पडलो की 100% त्याला दुःख होणार, एवढी गॅरंटी माझ्याकडून तुम्हाला. हा अरे बाप, आता इथून पुढे तुम्हाला सगळे भुविंजीमध्ये हसणारेच दिसणार आहे की नाही. पण ऐका, हा जगद्गुरु तुकोबराय असले. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे राजा, अरे बोलताना फार सोपं बोलून गेला, पण मला सांगणार आहे मला संसार कसा जमला नाही. तेव्हा तो व्यक्ती सांगू लागलो, जगद्गुरु तुकोबराय, अहो काय संसार केला म्हणे तुम्ही. तुमच्या भावानं जेव्हा स्वतःचं घरदार सोडून निघाले, काकड्यामध्ये तुकोबराय यांच्या बंधूंचे अभंग आहेत. पण बऱ्याचदा गंमत अशी होते, काकडा करणारे अर्धे झोपीत असतात, कारण पहाटेची वेळ असते ना. ते बंधूचा अभंग आहे का तुकोबरायचा अभंग आहे तेच लवकर त्यांच्या लक्षात येत नाही का. पण ते बंधू स्वतःचा संसार सोडून गेले, जाताना तुकोबराय म्हटले तुम्ही भजनाकरिता निघून जा, निश्चिंत व्हा म्हणे. हा तुमचा संसार करण्याची जबाबदारी माझी. बंधूच्या संसाराची जबाबदारी स्वतःवरती घेतली. बंधूचा संसार बाजूलाच राहिला, स्वतःचाच वाहून गेला आहे की नाही. कारण इतका वाहून गेला की अन्न करता एक पत्नी वारली, आणि पत्नी वारल्याच्या नंतर जगाकरिता जगद्गुरु तुकोबराय इतके निष्ठुर झाले. माई बाप, बरे झाले देवा, निघाले दिवाळी, आणि बरी या दुष्काळी. हे म्हणणं एवढं सोपं आहे का? नाही, तुम्ही म्हणला तुम्ही जरा चतुरच आहेत. इकडे सांगते मी तुम्हाला, ऐकता ना तुम्ही. एक बोलू का, एक वाक्य विचारते. हा बाबा पा, राग येऊ देऊ नका. सोपं वाक्य. पप्प्याच्या माईने किती जरी त्रास दिला तरी असं वाटतं का ती मराव म्हणून. यांच्या धाक बोलत नसला तर मग तसं सांगा, आपण नंतर इकडं एखादी मीटिंग घेऊ. विठ्ठल विठ्ठल ऐकते ना तुम्ही. कितीही त्रास होऊ द्या, कितीही त्रास. अहो शेवटी बायको म्हणते नाशियेले घर कुंकोनिया, बाईले म्हणे खरे अरे मरत तरी बरे, असं म्हणते. तरी सुद्धा बिचारायला वाटत नाही पप्पाची माय मराव म्हणून. याच्या पुढे सांगते पहा, इतके वाईट क्षण काळ जीवनामध्ये येतात, इतके वाईट क्षण येतात. कारण आता वर्ष झाले नऊ बोलवी नाही कश्यप, आता वर्ष झाले नऊ बोलवी नाही कश्यप. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता थोडा संबंध सावधा. समजते तुम्हाला? माणूस जेव्हा शेवटच्या काळामध्ये जातो, अंतिम काळामध्ये जातो, जेव्हा खऱ्या अर्थानं जगाची, जेव्हा खऱ्या अर्थानं परिवाराची, घराची, विशेष म्हणजे पप्प्याच्या माईची
गरज असते तेव्हा सुद्धा या काय म्हणतात, आता थोडा संबंध बॅग भरण निघा या म्हणतात. या जागेत ना तुम्ही, या सगळ्या जणी म्हणतात. आणि याचं वर्णन ज्ञानोबरांनी सुद्धा काढावं बरं. माणूस जन्मभर इतका पडतो, पहा किती पडतो. जैसा एक काकुलती पळता पवनोगती, इतका पळतो इतका पळतो इतका पळतो, बिचाऱ्याला कळत नाही पायात चप्पल फाटकी आहे की चांगली. काही काही माणसं तर इतके बिझी असतात मायबाप, आणि एवढे ते म्हणजे फास्ट त्यांचं काम असतं. जॉबला निघतात, एक चप्पल स्वतःची आणि एक चप्पल लेकराची, क्रॉस जाऊ नका म्हणणार नाही त्यांची. ऐका, अशी गंमत बऱ्याच जाऊ दे, इतके माणसं बिझी झाले जगामध्ये. पण मी एक वाक्य तुम्हाला सांगते बा बरं, ऐका. विनोदाचा थोडा भाग सोडून द्या, पण माझ्याकडे लक्ष द्या मायबाप. खरे सध्याच्या काळात ही परिस्थिती अशी निर्माण झाली, माणसे बिझी नसतात मायबाप, पण ते मोबाईल त्यांना बिझी करतो. बरं, जवळ आई बसली बाप, आणि आता आम्ही सुद्धा येतो बरं का, फक्त तुम्हीच म्हणून नाही, आम्ही सगळेच, आपण सर्वच याच्यामध्ये येतात. पहा, जवळ कोण बसलं याच्या सुद्धा माणसाला घेणं देणं नसतं. जवळ कोण पाहुणा आला, पाहुणा सुद्धा गावा घरी आला की तो विचारत नाही पहिला चहा द्या पाणी द्या, चार्जर आहे का, आणि कोणचं पाहिजे तो सिपिन, नाही तो बारकी चोप. काय माणसं आहे, मोबाईल सुद्धा त्यांना मोबाईल. माणसं बिझी नसतात मुळात, माणसं तीच आहेत, हाड मासं तीच आहेत, नाकही तिथंच आहे, डोळे तिथंच आहेत, का काही देह रूप बदललं नाहीये, माणसं तीच आहेत मायबाप. आपण सध्याचा काळच असा निर्माण झालाय की माणसे बिझी नसले तरी त्यांना बिझी मोबाईल करतो. पण ऐका, असा चतुर व्यक्ती तिथं पोहोचला. तो व्यक्ती सांगू लागला म्हणे की एक काळ असा येतो काय, ती स्त्री सुद्धा निघा म्हणते आपल्याला, पण तीच स्त्री तुमच्या जीवनामधून निघून गेली, तुम्ही इतके निष्ठुर झाला की बरी या दुष्काळी पिढा गेली म्हणता. जगद्गुरु तुकोबा, पत्नीचं जाऊ द्या, दुसरी पत्नी आहे तुम्हाला, पण तुमच्या तुमच्या पोटचे गोळ्या आपण म्हणतो ना, तुमची सर्व लेकरं बाळा आज अन्न करतात तरसतात, त्यांचा तरी थोडाफार विचार करा. जगद्गुरु तुकोबा, बरं लेकरा बाळाचं पण जाऊ द्या, कारण लेकरा बाळाचं काय असतं, ते मोठे होतात, मोठे होस्तर आपले असतात, आणि एकदा काही सावधान झालं की मग सावधानच होतं. सोपं सांगू का, लग्न होतात का इकडं, हा ते होतात ना आजी, लग्न होतात बरं का. नाही आता तुमच्या सर्व ते कुंक टिकले दिसतात मला, पण ऐका, लग्नामध्ये एक विशेष पद्धत आहे पहा, मंडोळी. असं केलं की लगेच कसं समजलं त्यांना, इतक्या चतुर आहेत त्या. ऐका, या मंडोळीचा दुसरा अर्थ सांगू का तुम्हाला, सांगू ना. ऐका, मंडोळीचा दुसरा अर्थ आजी असा आहे, मंडोळी म्हणायचं नाही बरं का, तिला काय म्हणायचं, मन ढवळी. मन ढवळी समजलं ना. लग्नाच्या अगोदर आता हे जे ग्रुप आहे आपला शिवकृपा ग्रुप, शिवकृपाच ना, मित्रमंडळ सर्व ज्यांचे झालेत त्यांना सोडून ते सोडून बरं का सगळे झालेले आहेत का, मग चांगलीच गोष्ट आहे. पण मला वाटतं आता हे जे तरुण मंडळी असते ना सध्याच्या, भरपूर आमच्या तिन्ही दादा राहिलेत वाटते, ऐकताय ना तुम्ही, मला काय सांगायचंय पहा बरं का. हा ऐका, लग्नाच्या अगोदर किती, अंकुश काका, लग्नाच्या अगोदर किती ह भ प असू द्या, एकदा काही मंडोळी बांधली ना मन ढवळलं, मंडोळी म्हणायचंच नाही इथून पुढे, मन ढवळी म्हणायचं आहे की नाही. मन ढवळी अगोदर कितीही परमार्थ करणारा असू द्या, नंतर त्याचा बिचाऱ्याचं मंदिराकडे पायच जात नाही. नेमका प्रॉब्लेम काय होतो आता, अनुभव नाही बरं, माझ्याकडे बघू नका. ऐका, मला काय सांगायचं, हे माशे असणारी मंडळी, लग्न झालं की एकदा काही माणसाचा संसार सुरू होतो, संसार सुरू झाला की परमार्थाकडे माणसाचं दुर्लक्ष होतं. जगद्गुरु तुकोबा आहे, अहो काय म्हणे, मुलं ठीक आहे बघा बघा, म्हणजे मुलं मोठे होतील आणि स्वतःच्या संसाराला लागतील, मुलाचं काही नाही. पण जगद्गुरु तुकोबा आहे, महत्वाचा प्रश्न, हा म्हणे बोला, आता तुमचंच ऐकायचं म्हणे. हा महत्वाचा प्रश्न म्हणजे असा की जी पत्नी आहे ती तरी काही तुम्हाला चांगलं बोलते का, तुम्हाला म्हणते म्हण मी. ते टोपीवाले, फेट्यावाले, गंधावाले, मिशावाले, चष्म्यावाले कळलंच नाही त्यांना लवकर. हा तुकोबा रे, जी पत्नी आहे ती तरी काय तुम्हाला चांगलं बोलते का म्हणे. काय म्हणते, आई बापे माझे बरे नाही, आई बापे माझे बरे नाही, पदरी बांधली भिकाऱ्याच्या,
पदरी बांधिली भिकाच्या फुटकाच विना अंगाला दोन तारा घालीर झाला पंढरीसी फुटकाची विना अंगाला दोन तारा घालीर झाला पंढरीसी तुकोबाची कांतारे सांगे लोकांपासी जातो पंढरीसी वीरा माझा जातो पंढरीसी स्वामी माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने माझी कर्मरेषा आईसी कैसी तुकोबऱ्या अहो जी पत्नी आहे ती सुद्धा तुम्हाला चांगलं बोलत नाही म्हणे असा तुमचा संसार आहे सगळा विचकलेला अहो तुम्हाला घर नाही दार नाही घरामध्ये सुंदर सोफा नाही एसी नाही फ्रीज नाही अजून काय काय तुमच्या घरात जेवढं तेवढं काहीच नव्हतं त्यांच्या घरामध्ये ऐकता ना तुम्ही म्हणे तुमचा संसार चांगला नाहीये तुम्हाला संसार करता आला नाही म्हणून तुम्ही जगाला सांगता संसार सोडा म्हणे चुकीचं आहे जगद्गुरु तुकोबरे असले जगद्गुरु तुकोबरे म्हटले राजा ऐक ना तुला वाटतं ना की मला संसार जमला नाही मी संसार केला नाही म्हणून तुम्हाला सांगतो मी की तुम्ही संसार सोडा याचं उत्तर तुला इथं भेटणार नाही म्हणे तुला याचं उत्तर घेण्यासाठी आळंदीला जावं लागेल ऐकताय ना तुम्ही ऐका हा आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबराच्या समाधी समोर बसला आणि समाधी समोर बसल्याच्या नंतर ज्ञानोबरांना प्रश्न केला का ज्ञानोबराया मला सगळ्यात पहिला प्रश्न असा पडला की अहो तुम्ही कधी संसाराचं नाव सुद्धा मुखात घेतलं नाही तुम्ही कधी संसार केला सुद्धा नाही तरी सुद्धा तुकोबरांनी मला तुमच्याकडे का पाठवलं तेव्हा ज्ञानोबरांच्या मुखातले वाक्य इतकं गोड होतं की आजी संसार सुफळ झाला गे माये आतापर्यंत फक्त फोडणी पडलेली होती आता खिचडी तयार झालेली आतापर्यंत फक्त फोडणी होती डोक्यामध्ये की आता तर डोक्यामध्ये इतका खिचडी काला आता तर काही पत्ताच लागना त्याला आता बिचाऱ्यानं त्यानं संसार केला तो म्हणतो संसार सोडा आणि यानं संसार केलाच नाही हा म्हणतो संसार पूर्ण झाला ज्ञानोबरांनी संसार केलाच नाही ना तरी ज्ञानोबरा का म्हणतात संसार पूर्ण झाला आणि तुकोबराय संसार करून सुद्धा आम्हाला सांगतात संसार सोडा ही ती बस पकडली लगेच देऊ मध्ये आल्याच्या नंतर भंडारा डोंगरावरती गेला तुकोबरांच्या जवळ जाऊन बसला आणि जवळ जाऊन बसल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरांना विचारू लागला का हो जगद्गुरु तुकोबरा म्हणे तुम्ही तर मला फसवलं म्हणे काय झालं अहो ज्यांनी कधी संसार केला नाही ते सुद्धा काय म्हणतात आजी संसार सफळ झाला गे माई अहो त्यांनी कधी संसार केलाच नाही जगद्गुरु तुकोबराय म्हणतात राजा अरे परमार्थिक दृष्ट्या विचार केला तर ज्ञानोबरांनी फार मोठा संसार केला ऐकताय तुम्ही कीर्तन फक्त डोळे उघडे करून ऐकू नका डोकं उघडं करून ऐका भुईंजेकर ज्ञानोबर तुकोबराय सांगतात की ज्ञानोबर इतका मोठा संसार तर जगामध्ये कोणीच केला नाही कारण अवघाची संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा कोणी केली अरे जगामधल्या सगळ्या व्यक्तींचा संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा ज्ञानोबरांनी केली आणि ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरिता स्वतःचा संसार सोडला जेव्हा स्वतःचा संसार सोडला निश्चित देवाचं प्रेम त्यांच्यावरती जडलं आणि एकदा काही देवानं माणसावर प्रेम केलं की नाम घेण्यात तुम्ही अभंगाचं तिसरं चरण याने घ्यावे नाम 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 जिसे करण्याचे काम जिसे करण्याचे काम जिसे करण्याचे काम जिसे करण्याचे काम धावे चाले मागे मागे
घ्यावे चाले मागे मागे तिची करणे घ्यावे नामा तिची करणे जाते नामा तिची करणे घ्यावे नामा तिची करणे घ्यावे नामा घ्यावे चाले मागे घ्यावे चाले मागे घ्यावे चाले मागे मागे घ्यावे चाले मागे 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 याने घ्यावे नाम तिसी करणे तिची काम अभंग उलटा सोडते बरं का, कारण अभंगाची खरी ए भुईंजेकर गेले का तुम्ही, म्हणजे झोपी ऐकताय ना. याने घ्यावे नाम अगोदर लालूच दाखवली राजा. अरे निश्चित तू जर देवावरती प्रेम केलं, तू जर संसार सोडला तर गंमत काय होणार आहे, काय होणार आहे. याने घ्यावे नाम तिसी करणे तिची काम. हा तुम्ही म्हणल्या ना गळ्यातला 5 तोळ्याचा नेकलेस पाहिजे एका मिनिटात तुमच्यापाशी. याने घ्यावे नाम, तुम्ही फक्त नाव तर घ्या, करण्याची जबाबदारी कोणाची. नकोय का तुम्हाला, जाऊ दे तुम्ही बसा शांत. हा तुम्हाला जर वाटलं 50 एकर जमीन आपल्याला पाहिजे, फक्त म्हणायचं देवा 50 एकर जमीन, एका क्षणामध्ये सगळा 7-12 तयार, फक्त सही करायची राहिली. समजतंय तुम्हाला. याने घ्यावे नाम तिसी करणे तिची काम. फक्त नाव घ्या म्हणे सगळी काम होणार म्हणे. खरंय का म्हणे 100% जगद्गुरु तुकोबर आहे म्हणे. असं फसवून चालणार नाही बरं का म्हणे. आम्ही कशाला फसू म्हणे, काहीतरी पुरावा द्यावा लागेल. जगद्गुरु तुकोबरे म्हटले ठीक आहे पुरावा देतो म्हणे. ऐका मग काय पुरावा याच्याकरिता, खूप गोड पुरावा सांगितलं बरं. रामायण तुम्ही ऐकलेलं असेल, त्याच्यामुळे मला वाटतं मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालणार नाही, कारण वेळ भरपूर आपला वेगानं निघून चाललेला आहे. ऐका हा, पण त्याच्यामध्ये गोड सुंदर, इतकं सुंदर मला तरी असं वाटतं की माझ्या सगळ्यात आवडतीचं प्रकरण जर काय असेल तर ते बरं. ऐकताय तुम्ही. याने घ्यावे नाम सांगायचंय तुम्हाला बरं. तर गंमत अशी झाली, भगवान प्रभू रामचंद्र, सीता मैया आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मण दादा हे 3 जण वनामध्ये होते. आणि आपण सीता मैयाला जर सामान्य समजत असाल तर मला वाटतं सगळ्यात गोड गैरसमज येते का, हे की नाही. कारण केवळ स्त्री नव्हे ती सीता, ती निज भक्त तत्वता सांडुनी राजभोग समस्ता सेवेचा निज स्वार्थात वनाली. काय सांगितलंय, केवळ स्त्री नव्हे ती सीता. सीता मैयाला जर तुम्ही स्त्री समजत असाल ना तर ती खूप मोठी चूक आहे. हा ते निज भक्त तत्वता, फक्त स्त्री नाहीये. सीता म्हणजे फक्त दशरथाची सून नाही, सीता म्हणजे फक्त जनकाची मुलगी नाही, सीता म्हणजे फक्त कौशल्याची सून नाही, सीता म्हणजे लक्ष्मणाची भावजाई नाही, सीता म्हणजे रामाची पत्नी नाही, सीता म्हणजे अयोध्येची राणी नाही, तर सीता म्हणजे ती निज भक्त तत्वता. भक्त आहे अगोदर भक्त, बाकीचं नंतर सगळं. आता हे फार तळतळून सांगते म्हणून अपेक्षा आहे की हे तुमच्या डोक्यात जाईल. पदराच्या खाली डोक्यात चाललंय का मंडपाच्या वरून चाललंय. ऐकताय ना तुम्ही. ते निज भक्त तत्वता. मग भक्तानं काय केलं तर ऐका, भक्तानं काय केलं तर त्या सीता मैयानं काय केलं, एकच केलं, सोडीला संसार. समजतंय. दशरथ सांगत होता सीता तुला अयोध्येमध्ये राहायचंय, अयोध्येमध्ये राहा. तुला मिथिलेमध्ये जायचंय, तू मिथिलेमध्ये सुद्धा जाऊ शकते. तुला काय करायचं ते कर, फक्त काय कर, वनात जाऊ नको. पण तिनं सांगितलं चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे आणि संत तेथे विवेक असणे जेथे. भगवंता अहो जिथे तुम्ही, जेथे राघव तेथे सीता, जिथे तुम्ही तिथे मी. भगवंताकरिता संसार सोडला, संसार सोडला हो. भगवंता सोबत लक्ष्मी माता. ऐकता ना तुम्ही. लक्ष्मी माता, ज्या लक्ष्मी करिता आपण अहोरात्र प्रयत्न करतो, ज्या लक्ष्मी करिता आपण अहोरात्र झटतो, ती लक्ष्मी माता माईबाप वनामध्ये डोक्याखाली दगड घेऊन झोपत होती. याच्या एवढी मोठी श्रीमंती बाईची कुठलीच नाही. मी कायम सांगत असते गळ्यामध्ये भरपूर गळाभर सोनं असल्यावर तुम्ही फार श्रीमंत आहेत, फार उच्च आहेत असं नाही. कान भरून सोनं असल्यावर तुम्ही फार उच्च आहेत असं नाहीये.
गळ्यामध्ये फक्त डोरला असू द्या पण पतीला खमकवून सांगू द्या तुम्ही व्हा तर पुढे मी तुमच्या पाठीशी आहे. याच्यापेक्षा मोठी स्त्री या जगामध्ये दुसरी कोणचीच नाही माई बाप. याला स्त्री म्हणतात, याला पत्नी म्हणतात. पत्नी कशाला म्हणावं? ऐका, दुःखामध्ये जी सोबत असते त्याला पत्नी म्हणतात. अरे सुखामध्ये शॉपिंगला तर कोणी येईल? माझं बोलणं कळतंय? सुखामध्ये सगळं व्यवस्थित असताना शॉपिंगला तर आपण एखादं असं रस्त्यावर एखादी भिकारी बसलेला असला आपण त्यांना म्हणलं बाबा चला मी तुम्हाला शॉपिंग करून, ते पण येईल ना. पण दुःख भोगायला कोणी येईल का? मग दुःख भोगायला फक्त आपला व्यक्ती असावा लागतो. पण ऐका, त्या सीतामैयाने एक छोटीशी चूक केली. त्या सीतामैयानं भगवंताला मागितलं काय? त्या सीतामैया भगवंताला म्हणतात, किती किती लक्षण त्या मृगाला धरणे अशक्य कैसे म्हणू. किती किती मृगाचे लक्षण त्या मृगाला धरणे अशक्य कैसे म्हणू. माझ्यासाठी तुडिले आपण शंकर धनु जा करा नाथा मज आणि द्यावो हरिण आयोध्या नाथा मज आणि द्यावो हरिण अयोध्या नाथा. हे देवा काय मागितलं? हरिण मागितलं, सोन्याचं हरिण मागितलं. याने घ्यावे नाम आणि तिसरी करणे. मागणी चुकीची आहे की मागणी बरोबर आहे? देव आता अंतर्यामी, कारण अंतरीची घेतो गोडी. अंतरामध्ये काय चाललंय हे त्यांना माहित असतं, हृदयामध्ये काय चाललंय. याच्याही पुढे सांगते, देव चतुरा देव चतुरा देव देव चतुर जाणूनी अंतर वर्ततसे. जाणूनी अंतर वर्ततसे देव चतुरा देव चतुर देव चतुरा देव चतुर चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. देव चतुर आहे. पुढे काय होणार याला माहित असतं. पण ऐका, याने घ्यावे ना, हा यानं माझ्यासाठी संसार सोडला ना, बस मग हे फार महत्वाचं आहे. तू माझ्यासाठी संसार सोडला ना, बस तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. कोण म्हणतं? प्रणिताताई, बरोबर ना? असंच करा तुम्ही आता. हा कोण म्हणतं? देव सुद्धा म्हणतो, अरे बाबा तू फक्त संसार सोडून तर पहा, तू जे म्हणशील ते तुला द्यायला तयार आहे. जगद्गुरु तुकोबर आहे, ठीक आहे म्हणे, आता ऐका. मग देव देणार ना? म्हणे देणार. हा मग किती एकर मागितली तरी, हा किती एकर माग म्हणे तुला देणार. तू किती सोनं माग तुला देणार. अरे ज्याची द्वारका सोन्याची ते देणार नाही का? उदार आहे तो. ऐका, आपण अगोदर काय घेसी तेव्हा देसी, ऐसा असं उदार. उदार आहे तो, उदाराच्या राशी त्याच्याकडे, पण अगोदर काहीतरी घेणार आहे. मग काय घेणार आहे? सोडीला संसार हे घेणार आहे तुमच्याकडून. अगोदर थोडासा संसार सोडून पहा. जगद्गुरु तुकोबर आहे, अहो तुम्ही सारखंच सांगताय संसार सोडा संसार सोडा संसार सोडा. अहो 2-3 दिवस पंढरपूरला गेलो तर मला करमत नाही. म्हणजे घरी लेकरं बाळ आहेत ना, आमचा गोकुळासारखा परिवार आहे म्हणे, त्यांना सगळ्यांना सोडून तिथं काही मला करमतं का? आणि यांना सगळ्यांना सोडायचं म्हणे फारच कठीण आहे. जगद्गुरु तुकोबर आहे म्हटले, राजा ऐक ना, अरे आम्ही सुद्धा संसार सोडला, पण आम्ही सुद्धा संसारामध्ये आहोत ना. समजते बोलणं? संसार सोडायचा म्हणजे फक्त देहानं संसार सोडायचा नाही, तर संसार मनानं सोडायचा. संसारी असावी आसुनी नसा संसारी असावी आसुनी नसा. ही भजा मिळून भजा संसारी असावे आसोनी नसावे. पक्षी अंगणी उतरती
पक्षी अंगणी उतरती पक्षी आगणे उतरते पक्षी आगणे उतरते पक्षी आगणे उतरते एका मुंगोलीला राती एका मुंगोलीला राती ऐसे ऐसे वे संसारी तैसे असावे संसारे तैसे असावे संसारे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते. असं कधी पाहिलंय का आजी? दारामध्ये थोडे असे दाणे तुम्ही पक्ष्यांना खाण्याकरिता टाकले. हा ऐकताय ना? पक्ष्यांना खाण्याकरिता थोडे दाणे टाकावे आणि पक्ष्यांना बॅग घेऊन यावी. चिमणीनं अशी मोठी मोठी बॅग घेऊन यावी. येते का चिमणी बॅग घेऊन? नाही नाही येत. मग तुम्ही माहेराला का घेऊन जाता? अय भुईंज का भुईंजे आ नेता ना बरं एवढ्या करामती येते एक एक नेतात आणि चार चार घेऊन येतात आणि पुन्हा इकडे आल्याच्या नंतर संध्याकाळी हरिपटाला बसतात आणि तिथं अभंग म्हणतात पक्षी अंगणी उतर. वा म्हणजे तिकून चार चार पाच पाच बॅग घेऊन यायच्या आणि इथं आल्याच्या नंतर म्हणायचं ते का गुंतून या राहते की नाही? संसार कसा करावा तैसे असावे संसारी जबबरी प्राचनाची दोरी. म्हणून संसारात असताना नाही जास्त काही करता आलं करू नका. फक्त एवढं तर तुम्ही संसाराला मनाला म्हणू शकता ना काय नको नको मनारे गुंतू माया जाई. नको नको मनारे गुंतू माया जाई. हरी काळा घरची बहीण भावाची ती जुगलबंदी भरपूर ही पहिल्यांदीच आहे ना त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा घाबरत मी जास्त आहे. ऐका हा काय सांगितलंय की संसारामध्ये कधीतरी मनाला उपदेश करावं मनाला सांगावं मना नको गुंतू बाबा तू याच्यात कारण सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली 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 भली. ऐक काळ कोणाला सोडत नाही म्हणून एक दिवस सगळ्यांना कुठे जायचंय उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तुला हिफाजत कर ले तुला करे रखवाली उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. एक यातला जो आत्मा आहे तो निघून जाणार आहे आणि हा जो पिंजरा आहे तो इथंच राहणार आहे आणि जो पिंजरा असा आहे की या पिंजऱ्यावरती कितीही सोनं घातलं तरी मेल्याच्या नंतर सोना एवढ्या डेंजर भेटल्यात तुम्हाला खुशाल हो म्हणतायत आ एवढ्या डेंजर. बरं चला ऐका ना तुम्ही जन्मभर 50 तोळे सोनं घाला ही माझी सोय इच्छा आहे भेटेल ना
हे पहिलं महत्वाचं आहे. भेटेल तेव्हा घालेल ना, हे की नाही. 50 तोळे घाला, मरताना सुनाला आवाज द्या आणि सुनाला म्हणा, हे बघ बाई, तुला 30 तोळे राहू दे आणि माझ्या लेकीला 20 तोळे दे. आणि एक काम कर म्हणे, तुला 25 राहू दे, माझ्या लेकीला 20 दे. आणि राहिलेले 5 तोळे जे सोनं आहे ना, ते 5 तोळे फक्त मेल्याच्या नंतर माझ्या तोंडात टाक. कोणची सून टाकेल बरं? सून बरं ऐका, बरं जाऊ द्या, सुना तरी भेटल्या असतील चांगली, योगानं जर खूपच चांगली सून असली बरं का सर, योगानं जर सून फारच चांगली असली, सून म्हणेल बाई आत्या टाकेल, पण लेक टाकून देईल का? पोटात जिला जन्म दिला ती सुद्धा टाकू देणार. म्हणून एक कायम गोष्ट लक्षात ठेवा, तू काया नगर का सौदागर, तुझी अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर, बाप कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है, न बाप का न माँ का, ये तो जन्म देने का नाता है. सास कहे जमाई मेरा है, धोंडाला लक्ष करून देते तुम्हाला, है की नाही? सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है. तू काया नगर का सोदागर. याचं उत्तर आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा आलेलं आहे. काय उत्तर देसी? अरे मुढा, काय म्हणतात ना बाबा, एक काळ असा येणार तो आपल्याला तिथे जायचंय आणि तिथं जाऊन देवाला उत्तर द्यायचं. जन्मभर काय काय उद्योग केले तर उद्योगच म्हणेल बरं, राग आला तरी चालेल. हा, जन्मभर आपण काय काय केलंय हे तिथं जाऊन उत्तर द्यायचं नाही का? काय उत्तर देसी अरे मुडा. मग तिथे गेल्याच्या नंतर उत्तर देता यावं याच्या करिता थोडा परमार्थ करा. याच्या करिता कधीतरी हरिपाठ करा. याच्या करिता कधीतरी म्हणा ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता मना म्हणते तरी म्हणी ना त्या, किती कठीण आहे. यांना वाटतं मी काही प्रमाणच म्हणते, हरिमुखे म्हणा, हरी हाय काय ते वेगळं, मी म्हणते हरिमुखे म्हणा. आता म्हणल्या विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबांनी सांगा बाई, अरे जे पाहिजे ते भेटेल तुला, पण त्याच्याकरिता सोडीला संसार, अगोदर संसार सोडावा लागेल म्हणे. जगद्गुरु तुकोबराव संसार सोडा, संसार सोडा, संसार सोडा, बस झाला तुमचं म्हणे. आता 9 वाजून गेलेत बरोबर ना. आता पोटामध्ये कावळे ओरडायला लागले म्हणे. आता आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगा म्हणे. काय हो म्हणे, मगापासून सांगता संसार सोडा. बरं कोणी सोडला तर सीतेने सोडला, कोणी सोडला तर जड भरताना सोडला, कोणी सोडला तर असंख्य आपल्याला प्रमाण, असंख्य उदाहरणं या संप्रदायामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये देता येतील. पण जगद्गुरु तुकोबराय सध्याचा काळ तसा आहे का? अहो एक तुम्ही सोडला म्हणून आम्ही सोडायचं का? आम्ही सोडू शकत नाही. जगद्गुरु तुकोबराय का? अहो कोणी संसार सोडला आम्हाला अगोदर सांगा. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, अरे मी सोडला. तुकोबराय अहो तुम्ही कोण आहेत? तू किता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, तू किता तुलनीसी ब्रह्म तुकासी म्हणवोनी रामेश्वरी, म्हणवोनी रामेश्वरी. चल मस्तक ठेविले आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सोरूरामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पायाला कवी आमा, आरती तुकारामा. तुम्ही ब्रह्म आहेत आणि ब्रह्माला संसार सोडणं काही कठीण आहे का म्हणे? तुमचं साधारण आहे हो, तुम्ही सोडू शकता पण आम्ही नाही सोडू शकत. कोणी संसार सोडला सांगा. जगद्गुरु तुकोबराय म्हटले काहीच अवघड नाही. कालचाच प्रसंग आहे म्हणे. हा म्हणे सांगा म्हणे. काल माझं लोहगावला कीर्तन झालं. बरं हा, त्या लोहगावामध्ये एक शूर धीर व्यक्ती माझ्या कीर्तनाला येऊन बसला म्हणे. हा, हातामध्ये सुंदर तलवार होती, डोक्यावरती जिरे टोप होता आणि असा असणारा राजेशाही थाटात असणारा व्यक्ती माझ्या कीर्तनामध्ये येऊन बसला. कीर्तन झालं, पुंडलिक वरदा सुद्धा झालं, सगळी माणसं उठली, सगळी माणसं स्वतःच्या घरी निघून गेली, पण तो व्यक्ती मात्र तिथेच बसलेला होता. त्याला हलवलं आणि उठवलं. हलवलं आणि उठवल्याच्या नंतर त्याला विचारलं, बाबा कोण आहेस तू?
तेव्हा ओळख सांगितली, माझं नाव शिवबा आहे, माझ्या वडिलांचं नाव शहाजी आहे आणि माझं आडनाव मात्र भोसले आहे. आणि जेव्हा मावळ्यांनी ही सुंदर ओळख सांगितली तेव्हा समजलं की हा दुसरा तिसरा कोणी नाही तर हा आपल्या राजा आहे. रयतेचा राजा, रयतेच्या मनामध्ये घर करणारा राजा. आणि त्या राजाला म्हणावं जगद्गुरु तुकोबराई का आतापर्यंत जगाकरिता लढत होतो, आतापर्यंत जगाकरिता झटत होतो, पण आता जगाकरिता करायचं नाही, आता तुमच्यासारखं मला सुद्धा देवाचं भजन करायचं. जगद्गुरु तुकोबांनी म्हणावं राजे, अहो आमच्या हातामध्ये माळ टाळ विना शोभतो, चिपळी शोभते, हा आमचा परमार्थ, पण तुमच्या हातामध्ये तलवारच हा तुमचा परमार्थ. तुकोबांनी उत्तर दिलं. आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा जन्म झाला. पहिला जन्म जरी आईच्या उदरातून झाला असला तरी दुसरा जन्म मात्र गुरुच्या ओठातून झाला. दुसरा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा आपल्या रयतेकडे गेले, स्वराज्याकडे गेले. तिथे गेल्याच्या नंतर वाईट एका गोष्टीचं फक्त मला तुम्हाला सांगायचं, सोडीला संसार. बरं का, संसार कशाला सोडणं म्हणतात, कोणासाठी संसार सोडला पाहिजे आणि ज्याच्याकरिता आपण संसार सोडतो ना किमान त्याचं फळ तरी झालं पाहिजे. बोलणं कळतंय माझं तुम्हाला? ऐका हा. बरेच दिवस उलटले. एका गोष्टीची फार शोकांतिका वाटते सर, की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बरेच चित्रपटामध्ये, बरेच सिरियल मध्ये, बऱ्याच पुस्तकामध्ये त्यांचं सुंदर साम्राज्य आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा छावा या चित्रपटाने आपल्याला दाखवून दिले की त्यांनी किती आपल्यासाठी जीवन, किती त्यांचं जीवन कासावीस झालं होतं नी, हे आपल्याला दाखवून दिलं. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं मायबाप, की छत्रपती शहाजी महाराज मात्र पाठीमागच राहिले. मला माहिती वरण शिजले, जाळ घालण्याच्या परिस्थितीमध्ये नाही येत तुम्ही, पण 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. मला फार गोड सांगायचे तुम्हाला, कारण कीर्तन आपलं कवाला कधीला सुरू झालं? 7:30ला. मग कधी सोडायला पाहिजे? 10:30. एवढ्या पापाच्या भागीदार करू नका मला. ऐका, बरोबर 9:30 वाजता मी तुम्हाला सोडणार आहे. कारण याचं खरं उत्तर देते पहा. याचं उत्तर याच्यामध्ये आलेलं आहे पहा, गरुड पुराणामध्ये. एखाद्याची वेळ जरी आपण हे केली ना, शिल्लक जर घेतली ना, त्याचं सुद्धा माणसाला पाप फेडायला नरकामध्ये जावं लागतं. त्याच्यामुळे मला काही नरकामध्ये जायचं नाही, मला जगू द्या थोडे दिवस, हे की नाही. पुढे आपण बघू. बरोबर मी तुम्हाला 9:30 वाजता सोडणार आहे, पण माझ्याकडे लक्ष द्या हा. छत्रपती शहाजी महाराज कधी आपल्या समोर आले नाही माईबाप, पण ऐका, त्या छत्रपती शहाजी महाराजांची खूप मोठं योगदान या स्वराज्याकरिता आहे. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकला, त्या तोरणागडाचं पहिलं नाव होतं प्रचंडगड. प्रचंडगड छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेला आहे. आणि प्रचंडगड काबीज केल्याच्या नंतर आता मात्र त्या तोरण्याला तोरण बांधलं, म्हणून आपल्या स्वराज्यातला पहिला गड किल्ला म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? तोरणा नाव ठेवलं. आणि एकदा काही तो तोरणा काबीज केला की मग मात्र सगळ्या जगानं घोषित केलं काय? ही शहाजीचा बाळ, काळाचा काळ, ही शहाजीचा बाळ, काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला शिवानं, तोरण बांधलं तोरण्याला राजानं, तोरण बांधलं तोरण्याला शिवानं, तोरण बांधलं तोरण्याला राजानं, तोरण बांधलं तोरण्याला. शहाजीचा बाळ, काळाचा काळ, शहाजीचा बाळ, काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की तोरण बांधलं राजानं, तोरण बांधलं तोरण्याला शिवानं, तोरण बांधलं तोरण्याला राजानं, बांधलं तोरण्याला. जगानं घोषित केलं शहाजीचा बाळ. आणि कोणाचा काळ? काळाचा काळ. कुठे जन्मला? शिवनेरीवर जन्मला. जगानं घोषित केलं. जसा जगानं घोषित केलं, तोरणागड जिंकला, तोरणागड जिंकला. ही बातमी पाहता पाहता बिजापुरामध्ये पोहोचली. बिजापुरामध्ये ही बातमी पोहोचल्याच्या नंतर ही बातमी जेव्हा
वर्षाचं लेकराला जर धरायचं म्हटलं आणि त्याला जर आपण धरायला गेलो तर त्याची लाज कुणी येणार नाही अफजल खान मारायला म्हणा. त्याची लाज आपल्याला वाटली पाहिजे. 16 वर्षाचं लेकरू आपण पकडायचं का म्हणे? नाही नाही नाही, त्याला पकडायचं नाही म्हणे. मग काय करायचं? त्याची दप्तीनच दाबायची. भांडणं करायचे असले तर दप्तीनच माणसाला माहित असावी, नाहीतर मोकारच 50. ते म्हणतात ना, बचकभर शिवाय देण्यापेक्षा माणसानं सांगणार नाही, टेन्शन घेऊच नका तुम्ही, मला येतही नाही, हे की नाही. बचकभर शिवाय देण्यापेक्षा एकच वाक्य माणसानं असं बोलायचं, शांतीत क्रांती, भांडण स्टॉप, हे की नाही. तसं त्याने विचार केला म्हणे याची दप्तीनच दाबायची. कुठली दप्तीनच? अरे छत्रपती शिवाजी महाराजाचा बाप म्हणजेच शहाजी महाराज आपल्याकडे आहेत. शहाजी महाराजांना बेड्या ठोकल्या आणि शहाजी महाराजांना बेड्या ठोकल्याच्या नंतर शहाजी महाराजांची गाढवासारखी धिंड काढली आणि धिंड काढल्याच्या नंतर ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली, माय बाप, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत बातमी पोहोचल्याच्या नंतर टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं आणि हातामध्ये राजमुद्रा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांकडे गेले. आणि आऊसाहेबांकडे गेल्याच्या नंतर आऊसाहेबांना सांगू लागले, आऊसाहेब, हे स्वराज्य आपल्याला नकोय, ही रयत आपल्याला नकोय, हा तोरणा आपल्याला नकोय, हे गड किल्ले आपल्याला नकोय. आऊसाहेब, आपल्याला फक्त सुखी जीवन जगायचंय. काय झालं शिवबा? तेव्हा आऊसाहेबांना शिवबा राजे सांगतात, आई अगं आपल्या या गड किल्ल्यामुळे जर त्रास आपल्या आबासाहेबांना होत असेल तर हे मला मान्य नाही. तेव्हा आईच्या मुखातलं वाक्य होतं, राजा ऐक, अरे या रयतेकरिता, या स्वराज्याकरिता, या जनतेकरिता सोडीला संसार, सोडीला सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला